हॅलो फ्रेंड्स, मी मयुरी. आज आपण 34 साईज प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग करणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिल्यांदा मी बॅक पार्टची कटिंग करणार आहे. तर मी अस्तरवर कटिंग करत आहे. तर सगळ्यात आधी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ही अगदी व्यवस्थित लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. यानंतर मी शोल्डरचं मार्क करणार आहे. तर माझा फुल शोल्डर 14 आहे, तर मी त्याचा मिडलवरती एक मार्क करून घेते. मिडल 7 आहे, तर मी 7 इंचावरती एक मार्क करून घेतले. यानंतर शोल्डर डाऊन 1 इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे. यानंतर नेक विड्थ 2.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे. आता हे दोन्ही मार्क क्रॉस ड्रॉ करून घ्यायचे आहेत. यानंतर मी चेस्ट लाईनचं मार्क करून घेणार आहे. तर माझी फुल चेस्ट 34 आहे, त्यामध्ये 1 इंच डिवाइड 6 अशा पद्धतीने चेस्ट लाईनचं मार्क करायचं आहे. तर या पद्धतीने माझे चेस्ट लाईन 6 इंचावरती येते. तर मी 6 इंचावरती एक मार्क करून घेणार आहे. तर आता ही आहे माझी चेस्ट लाईन. तर मी याला ड्रॉ करून घेतलेली आहे. यानंतर मी रेडी शोल्डरचा मार्क करणार आहे. माझा रेडी शोल्डर 2 आहे, त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिनचा ॲड करून मी मार्क करते. तर 2.5 इंचावर मी मार्क केलेला आहे. यानंतर मी जेवढा शोल्डर आहे तेवढी चेस्ट लाईनला मार्क करून घेतलेला आहे आणि आर्महोलची लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. यानंतर मी शोल्डर डाऊनला सुद्धा एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. आता मी आर्महोलचा मिडल घेणार आहे. मिडलवरती एक मार्क केले. यानंतर मी नेकचा मार्क करणार आहे. नेक माझा 3 इंच आहे, तर मी 3.5 इंचवरती मार्क केला आहे. जेवढी नेक विड्थ आहे तेवढीच नेक राऊंडला सुद्धा मार्क करून घ्यायचा आहे आणि एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे. यानंतर फ्रेंच कर्वच्या मदतीनं आपल्याला नेक राऊंडचा शेप देऊन घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित द्यायचा आहे शेप. बोटनेक असल्यामुळे मी असा राऊंड घेतलेला आहे. यानंतर आर्महोलचा क्रॉस मार्क मी 1 इंचावर घेतलेला आहे. आता यानंतर मी चेस्ट लाईनचा मार्क करून घेणार आहे. तर फुल चेस्ट +1 डिवाइड 4 अशा पद्धतीने मार्क करायचा आहे. तर फुल चेस्ट +1 डिवाइड 6 या पद्धतीनुसार माझा मार्क 8.75 एवढा आलेला आहे. तर मी तिथे एक मार्क करून घेतलेलं आहे. यानंतर मी शिलाई मार्जिनचे 2 इंच ठेवलेले आहे. आता यानंतर मी नेकला एक क्रॉस लाईन ड्रॉ केलेली आहे. यानंतर शोल्डरचा मिडल घ्यायचा आहे. मिडलवरती एक मार्क करायचं आहे आणि इथून लेंथचा मार्क करायचा आहे. तर माझी बॅक पार्टची फुल लेंथ आहे 13, तर मी 14वरती एक मार्क करून घेतलेला आहे. सेम तेच मी नेकच्या बाजूने सुद्धा मार्क करून घेतलेला आहे आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतले. स्ट्रेट लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला वेस्ट लाईनचं मार्क करून घ्यायचे आहे. तर वेस्ट आहे 28, त्यामध्ये टक्सचे 2 इंच ॲड करून डिवाइड 4 करायचे. तर माझं त्या पद्धतीनं आलेलं आहे 7.5. तर मी 7.5वरती एक मार्क करून घेतले. यानंतर मी शिलाई मार्जिन 2 इंच ठेवली आहे आणि आता आर्महोल आणि चेस्ट लाईन हे दोन्ही क्रॉस लाईनने ड्रॉ करून घेतलेत. यानंतर मी आर्महोल शेप देणार आहे. आर्महोल शेप देताना फ्रेंच कर्व, मिडल पॉईंट, क्रॉस पॉईंट आणि मार्जिन पॉईंट ह्या तिन्ही पॉईंटवरती व्यवस्थित सेट करून मार्क करायचा आहे. आता माझी बॅक पार्टची कटिंग झालेली आहे. आता मी फ्रंट पार्टची कटिंग करणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. यानंतर मी फुल शोल्डरचा मार्क करणार आहे. फुल शोल्डर आहे 14,
त्याचा मिडलवरती मी एक मार्क करून घेतला आहे. मिडल माझा 7 आहे. यानंतरनं शोल्डर डाऊनचा 1 इंच वर मार्क करून घेतलेला आहे. यानंतरनं नेक विड्थ 2.5 इंचवरती मार्क करून घेतलेला आहे आणि आता हे दोन्ही पॉईंट क्रॉस लाईनने ड्रॉ करून घेणार आहे. यानंतरनं चेस्ट लाईनचं मार्क करायचं आहे. चेस्ट लाईन माझी 34 आहे. त्यामध्ये 1 इंच प्लस करून डिवाइड 6 करायचं आहे. तर अशा पद्धतीने माझी चेस्ट लाईन 6 इंच येत आहे. तर मी 6 इंचवरती एक मार्क करून घेणार आहे. जेवढा शोल्डर आहे तेवढं चेस्ट लाईनला मार्किंग करून घ्यायचे आणि आर्महोलची लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने चेस्ट लाईनसुद्धा ड्रॉ करून घेतली. आता मी रेडी शोल्डरचं मार्क करणार आहे. तर रेडी शोल्डर माझा 2 आहे. त्यामध्ये अर्धा इंच मी शिलाई मार्जिंग ॲड करून मार्क केलेलं आहे. यानंतरनं मी आर्महोलचा मिडल घेणार आहे. मिडलवरती एक मार्क करते. आता मिडलपासून आत 0.25 एवढ्या अंतरावरती एक मार्क करून घेतलेला आहे. फ्रंट पार्टचा क्रॉस मार्क माझा 0.75 आहे. तर मी 0.75 वरती एक मार्क करून घेतलेला आहे. आता यानंतरनं मी चेस्ट लाईनचं मार्क करणार आहे. 34 + 4 डिवाइड 4 अशा पद्धतीने मी फ्रंट पार्टचा मार्क केलेला आहे. तर त्या पद्धतीने माझा फ्रंट पार्टचा मार्क आलेला आहे 9.5. तर मी 9.5 वरती एक मार्क करून घेतला आहे आणि शिलाई मार्जिंगचं 2 इंच ॲड करून घेतलेलं आहे. यानंतरनं मी फ्रेंच कर्वने फ्रंट पार्टचा आर्महोल शेप देणार आहे. तर फ्रेंच कर्व ही स्ट्रेट ठेवायची आहे आणि शेप द्यायचा आहे. हा शेप देताना अगदी व्यवस्थित द्यायचा आहे. अशाच पद्धतीने फ्रेंच कर्वचा राऊंड हिस्साने शेप देऊन घेतलेला आहे. कुठेसुद्धा पॉईंट बनवून द्यायचा नाही, अगदी व्यवस्थित शेप द्यायचा आहे. यानंतरनं मी नेकचा मार्क करणार आहे. फ्रंट नेक माझा 6 आहे. नेक विड्थ माझे 4.5 आहे. तर मी चेस्ट लाईनला सुद्धा 4.5 इंचावरती मार्क करून एक बॉक्स बनवून घेतलेला आहे. यानंतरनं मी नेक राऊंड देणार आहे. फ्रेंच कर्वच्याच मदतीने मी नेक राऊंड देते. माझा फुल शोल्डर 2.5 आहे, म्हणजेच 2 इंच प्लस अर्धा इंच. तसंच शोल्डर मिडलला 2.25 आलेलं आहे. तर मला तिथे सुद्धा 2.5च पाहिजे. स्ट्रेट शोल्डर हवा आहे. तर मग मी जिथं 2.5 येते तिथे एक मार्क केलं आहे आणि क्रॉस लाईन ड्रॉ करून घेतली आहे. तुम्हाला जर छोटा मिडलला शोल्डर हवा असेल तर आहे हे मार्किंग बरोबर आहे. जर जास्त हवा असेल तर अशा पद्धतीने करून घ्या. आता शोल्डरचा मिडल घेतलेला आहे. आता लेंथचा मार्क करताना मी 3 मार्क करून घेणार आहे. एक पहिलं शोल्डर टू एपेक्स माझा 9 आहे. तर त्यामध्ये अर्धा इंच प्लस करून मी मार्क करत आहे 9.5 इंचावरती. शोल्डर टू लो चेस्टचा मार्क मी 12.5 इंचावर करत आहे आणि फुल लेंथचा मार्क मी 16 इंचावरती करत आहे. माझी फ्रंट पार्टची फुल लेंथ आहे 15. त्यामध्ये मी 1 इंच शिलाईचा ॲड करून मार्क केलेला आहे. आता मी हे दोन्ही मार्क मी ड्रॉ करून घेते. यानंतरनं लेंथचं फुल मार्क करताना शोल्डरपासून नेक साईडने सुद्धा एकदा मार्क करून घ्यायचं आहे आणि फुल लेंथची स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. अशा पद्धतीने मार्क केल्याने फुल लेंथ व्यवस्थित येते, क्रॉस होत नाही. आता मी एपेक्स टू एपेक्स माझा 7 आहे. तर मी त्याच्या मिडलवरती मार्क करून घेणार आहे. तर त्याचा मिडल आहे 3.5. तर मी 3.5 वरती एक मार्क करून घेते. आता एपेक्स टू एपेक्स 3.5 इंचवरती मार्क केले. तर त्या 3.5 मधून अर्धा इंच कट करून वेस्ट लाईनला मार्क करून घ्यायचं आहे. तर वेस्ट लाईनला 3 इंचावरती मी मार्क करून घेते. यानंतरनं माझा वेस्ट जो टक्स आहे तो माझा 3 इंचाचा आहे. तर मी वेस्टला 3 इंचावरती एक मार्क करून घेते.
आता वेस्टलाईनचे दोन्ही मार्क आणि एपेक्सचा एक मार्क हे तिन्ही मार्क क्रॉस लाईनने ड्रॉ करून घेणार आहे. आता सेम याच पद्धतीने एपेक्स आणि आर्महोलचा मार्क करून घ्यायचा आहे. तर वेस्ट लाईनचा डाट जेवढा आहे त्याचा मिडल घ्यायचा आणि चेस्ट लाईनपासून वर तेवढं मार्क करायचं. तर माझा वेस्ट लाईन 3 आहे, तर मी त्याचा मध्य घेऊन चेस्ट लाईनला मार्क केला आहे 1.5 इंचावरती. आता तिथून मी आर्महोलचा शिलाईचा सेप देऊन घेतला आहे. आता यानंतर एपेक्स आणि आर्महोल यांचा क्रॉस लाईनने ड्रॉ करून घ्यायचं आहे. आता जी शिलाईची मी राऊंड दिलेला आहे तिथून 1.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे. ते जिथे आले तिथून एपेक्स आणि आर्महोलचा शिलाईचा तो मार्क ते एक क्रॉस लाईनने ड्रॉ करून घ्यायचे. ही लाईन थोडीशी मोठीच ड्रॉ करून घ्यायची आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. आता मी वेस्ट लाईनचा समोरील जी लाईन डाट होता त्याचे मी सेंटर घेतला आहे. सेंटरवरती एक मार्क करून घेतला आहे. आता सेंटर आणि वेस्टचा सुद्धा मिडल घेतलेला आहे. मिडलवरती पण एक मी मार्क केला आहे. आता सेंटर आणि एपेक्स मार्क ह्याचा सुद्धा मी एक मिडलवरती मार्क करून घेतले. यानंतर एपेक्सच्या वरचा जो मार्क आहे तिथून मी अर्धा इंच बाहेर एक मार्क करून घेतला आहे. मिडलला सुद्धा मी 25.25 एवढ्या अंतरावरती एक मार्क करून घेतले. आता हे पट्टीच्या मदतीने मी बॉक्स बनवून घेणार आहे शेपमध्ये. पहिल्यांदा मी वेस्ट आणि पहिला मार्क क्रॉस करून ड्रॉ करून घेतला आहे. यानंतर पहिला मार्क आणि मिडलचा मार्क ह्याला सुद्धा क्रॉस लाईन ड्रॉ करून घेतले. आता याच पद्धतीने मिडलचा मार्क आणि एपेक्सचा मिडल या दोन्हीचा क्रॉस लाईनने ड्रॉ करून घेतले. आता यानंतर ह्या शेपला मी राऊंड शेप देऊन घेणार आहे. आता एपेक्स आणि वेस्ट लाईनमधील अंतर मोजून सेम तसंच समोरील राऊंड शेपचा अंतर मोजून तेवढ्याच अंतरावरती मार्क करून घ्यायचं आहे. माझं एपेक्स आणि वेस्टचा मार्क आला आहे 6.5 इंच आणि एक रेष. तर मी समोरच्या सुद्धा राऊंड शेपला 6.5 इंच आणि एक रेष एवढ्या अंतरावरती एक मार्क करून घेणार आहे. हे व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे. तसंच सेम एपेक्स आणि आर्महोलचा मार्क या दोन्हीतलं अंतर मोजून घ्यायचं आहे. आणि सेम तसंच समोरच्या रेषेवरील अंतर जिथं येतं तिथं एक मार्क करून घ्यायचं आहे. हे मार्क प्रत्येकाचं बाहेर येईल, तर जिथं येते तिथं मार्क करून घ्यायचं आहे. यानंतर चेस्ट लाईनपासून अर्धा इंच खाली मार्क करून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. ही लाईन आत्ता जो मार्क केला आहे तिथंपर्यंतच करून घ्यायची आहे. यानंतर आपण वेस्टचं मार्क करून घेणार आहोत. तर वेस्ट माझी आहे 28. त्यामध्ये जो आपण टक्सचा मार्क केला आहे 3 इंच तो ॲड करून डिवाइड 4 करायचा आहे. तर त्या पद्धतीने माझा आलेला आहे 7.5. तर मी 7.5 वरती एक मार्क करून घेतलेलं आहे. शिलाई मार्जिनचं 2 इंच ॲड करून घ्यायचं आहे. लूजनिंग मी अर्धा इंच ठेवलेली आहे. आता वेस्ट लाईन आणि चेस्ट लाईन या दोन्ही क्रॉस लाईनला ड्रॉ करून घ्यायचं आहे. आता सेम याच शेपमध्ये जी आपण नवीन आर्महोलची जी लाईन बनवलेली होती तिथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. फक्त अर्धा इंच चेस्ट लाईन
वर मार्क केला आहे तिथंपर्यंतच. आता इथे फ्रेंच कर्वने एक आर्महोलचा राऊंड शेपने एक शेप देऊन घ्यायचा आहे. हा आपला आर्महोलचा दुसरा शेप आहे. व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे. यानंतर मी वेस्ट लाईन पासून बंद बाजूने अर्धा इंचावरती एक मार्क करून क्रॉस लाईन ड्रॉ करून घेते. आता जो वेस्ट लाईनचा आपला राऊंड शेप आहे, त्या राऊंड शेपमधून जिथं आपण मार्क केलं आहे तिथून खालचं जेवढं मार्क आहे ते मोजायचं आणि तेवढंच जी मार्जिंग लाईन आहे आपली तिथून तेवढंच किंवा त्यापेक्षा डबल अंतरावरती मार्क करून घ्यायचं आहे. तर मी त्यापेक्षा डबल अंतरावरती मार्क करून घेते. तर माझं इथलं अंतर आलं आहे अर्धा इंच आणि एक रेष. तर मी त्याचा डबल 1.25 इंचावरती मार्क करून घेतले आणि हे दोन्ही मार्क क्रॉस लाईननं ड्रॉ करून घेतलेत. सेम अशाच पद्धतीनं करायचं आहे. तुम्हाला जर सेंटर डाट द्यायचा असेल तर तुम्ही इथून देऊ शकता. मी सध्या तर नाही देत. अशा पद्धतीचं कटिंग केल्याने ब्लाऊज अगदी परफेक्ट बसतात. आता मी फ्रंट पार्टची कटिंग करते. वेस्ट लाईनची कटिंग केली आहे. आता मी मार्जिंग साईडनं कटिंग करते. यानंतर शोल्डर कटिंग करणार आहे. शोल्डर डाऊन जिथून केलं आहे तिथून कटिंग करायचं आहे, वरचं कटिंगमध्ये घ्यायचं नाही. यानंतर आर्महोल थोडा मोठाच कट करून घ्यायचा आहे. आता वेस्ट लाईन आणि एपेक्स पॉईंट याची जी स्ट्रेट लाईन आहे ती कट करून घ्यायची आहे एपेक्स पॉईंटपर्यंतच. आता आपण आर्महोलचा जो टक्स आहे ते मायनस करणार आहोत. तर ते मायनस करताना एपेक्स पॉईंट आणि आर्महोलचा जो आपण 1.5 इंचाचा जो टक्स दिला आहे तो मायनस करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित करायचं आहे. एपेक्स पॉईंटला अजिबात पॉईंट बनवून द्यायचा नाही, तिथं अगदी स्ट्रेटच कापड पाहिजे. आता आपला आर्महोल शेप अगदी व्यवस्थित एक झालेला आहे, तुम्ही बघू शकता. एपेक्सला सुद्धा मी अजिबात एक्स्ट्रा कापड एकावर एक मर्ज होऊन दिलेलं नाही. आता मी प्रेस करून घेणार आहे याला, जेणेकरून ते अगदी व्यवस्थित माझं कटिंग करता येईल मला. प्रेस करून झाल्यानंतर त्याला स्टेपलर पिनने स्टेपल करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते तिथंच फिक्स राहील, पुन्हा ते निघणार नाही. कारण आपण हे कटिंगमध्येच मायनस करून टाकलेलं आहे. आता मी चेस्ट लाईनपासून अर्धा इंचावर जिथे मार्क केलं तिथून मी आर्महोलचा शेप देऊन घेते. आर्महोलचा शेप बघा तुम्ही अगदी प्रॉपर झालेला आहे. या पद्धतीचे शेपमधले ब्लाऊज अगदी व्यवस्थित बसतात. तुम्ही एक ट्राय करून बघा. यानंतर मी प्रिन्सचा शेप देऊन घेणार आहे. तर प्रिन्सचा शेप देताना जो आत्ता आपण टक्स मायनस केला आहे तो एपेक्स आणि आर्महोल मार्क याचा मिडल घ्यायचा आहे. तर याचा मिडलवर मी एक मार्क करून घेते. मिडलवर मार्क केल्यानंतर अर्धा इंचावरती एक बाहेर मार्क करून घ्यायचा आहे आणि फ्रेंच कर्वच्या मदतीने किंवा हाताने सुद्धा केलं तरी चालेल एक शेप देऊन घ्यायचा आहे. मी फ्रेंच कर्वने शेप देते. एपेक्स पॉईंट आहे तिथून शेप द्यायचा आहे आणि आर्महोलचा जो आपला मार्क आहे तिथे तो एंड करायचा आहे. सेम अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे. आता मी हा शेप कट करून घेते.
राहिलेलं जे कापड आहे ते मी स्टेपल करून घेते, जेणेकरून ते पुन्हा निघणार नाही. आता मी वेस्टचा दुसरा जो शेप होता तो कट करून घेते. एपेक्सला पॉईंट बनवून द्यायचा नाही, तिथे राऊंड शेपच ठेवायचा आहे. आता मी वेस्टची जी क्रॉस लाईन ड्रॉ केली ती मी कट करून घेतले. यानंतर मी फ्रंट पार्टचा फ्रंट नेक कट करून घेते. तुम्हाला जर अशाच पद्धतीचं जर कटिंग हवं असेल तर माझ्याकडे पेपर कटिंग उपलब्ध आहे. जर तुम्हाला हवं असेल तर मी स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. अगदी प्रॉपर पद्धतीचे कटिंग आहेत. आता मी वेस्टचा क्रॉस मार्क कट करून घेते. फ्रंट पार्टची माझी कटिंग झालेली आहे. आता मी बॅक पार्टची कटिंग करणार आहे. तर बॅक पार्टची कटिंग करताना फ्रंट पार्टचा जो फ्रंट आहे तो मी व्यवस्थित बॅक पार्टला सेट करणार आहे शिलाई मार्जिननुसार. आणि माझी बॅक पार्टची आणि फ्रंट पार्टची लेंथ चेक करणार आहे. तर माझी दोन्ही लेंथ सेम आलेली आहे, तुम्ही बघू शकता. असं चेक केल्याने फिटिंग करताना कापड कमी जास्त होत नाही, त्यामुळे हे प्रत्येकाने चेक करूनच घ्यायचं आहे. आता मी नेकचा मार्क करून घेणार आहे. तर नेक मला वेस्ट लाईनपासून 3 इंचावरती हवा आहे, तर मी 3.5 इंचावरती एक मार्क करून घेतला आहे. यानंतर मला दोन्ही नेकमधील अंतर 1.5 इंच हवं आहे, तर मी 2 इंचवरती एक मार्क करून घेतले. आणि नेक विड्थ मी 4.25 ठेवलेली आहे. इथे थोडा छोटासा नेक ठेवला आहे मी वरच्या नेकपेक्षा. आणि 4.25 वरती एक मी मार्क करून घेतलं आहे आणि या सगळ्याचा एक बॉक्स बनवून घेतला आहे. इथे सुद्धा मी राऊंड नेक ठेवलेला आहे. तर राऊंड नेक करताना जी नेक लेंथ आहे त्याचा मी मिडल घेतला आहे. मिडलवरती एक मार्क करून घेतले. आणि नेक विड्थ आहे त्या नेक विड्थचा सुद्धा मी मिडलवरती एक मार्क करून घेतलेलं आहे. दोन्ही बाजूला नेक विड्थला मी नेक विड्थचा मिडल घेतलेला आहे. आता हे तिन्ही मार्क मी फ्रेंच कर्वच्या मदतीने शेप देऊन घेणार आहे. तर नेक विड्थ आणि नेक लाईनचा जे मिडल आहे त्या दोन्हीचा मी फ्रेंच कर्वने शेप देऊन घेतलेला आहे. सेम असंच खालच्या बाजूने सुद्धा करून घेतलेला आहे. माझा नेक कटिंगसाठी आता तयार आहे. मी आता बॅक पार्टची कटिंग करणार आहे. तर सगळ्यात आधी मी वेस्ट लाईन कट करून घेते. यानंतर मी शिलाई मार्जिनची जी लाईन आहे तिथून मी कट करून घेते. आता मी आर्महोलचा राऊंड कट करून घेणार आहे. आर्महोलचा राऊंड कट करत असताना अगदी व्यवस्थित कट करायचा आहे. आता शोल्डर डाऊनची जी लाईन आहे ती कट करून घ्यायची आहे. यानंतर बोटनेक कट करून घ्यायचा आहे. बोटनेकचा मी आतील राऊंड ठेवलेला आहे. सेम तसाच मी मधला सुद्धा नेक कट करून घेतला आहे. तुम्हाला माझी कटिंगची पद्धत कशी वाटली मला कमेंट करून कळवा. माझा आता फ्रंट पार्ट आणि बॅक पार्टची कटिंग झालेली आहे. आता मी स्लीव्हची कटिंग करणार आहे. तर स्लीव्हची कटिंग करताना मी मेन अस्तरवर कटिंग करणार आहे. सगळ्यात आधी मी अस्तरला प्रेस करून घेतलेले आहे. कोणतीही कटिंग करत असताना अस्तर हे प्रेस करूनच घ्यायचं आहे.
प्रेस करून झाल्यानंतर मी अस्तर व्यवस्थित सेट करून घेतला आहे. डबलचा अस्तर घेतलेला आहे आणि मी त्याला मधून फोल्ड करून घेतलं आहे. व्यवस्थित अस्तर मी फोल्ड करून घेतल्यानंतर मी त्याला एक खाली स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतली आहे. इथून पुढे वर माझा नेकची लेंथ स्लीवची लेंथ असणार आहे. तर माझी फुल स्लीव्ज आहे 9 इंच, तर मी त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिनची ॲड करून एक मार्क केलेला आहे. आता मी स्लीवच्या मिडलमधून 8 इंचवरती एक मार्क केला आहे आणि 2 इंचवरती एक मार्क केलेला आहे. हे मार्क तुम्ही कोणतीही स्लीव्ज असली तरी तुम्ही या पद्धतीची स्लीव्ज कटिंग करू शकता, कोणत्याही साईजची. यानंतर मी बॉक्स बनवून घेतलेला आहे. आता स्लीव्ज पासून वरच्या बाजूने मी 4 इंचवरती एक मार्क करून घेतलेला आहे. यानंतर मी स्लीव्जचा मिडलपासून 1 इंचावरती एक मार्क करून घेणार आहे. आता हे 1 इंचाचं मार्क आणि खालचं स्लीव्ज डाऊनचं मार्क हे मी क्रॉस लाईनने ड्रॉ करून घेणार आहे आणि या दोन्ही मार्कमधलं अंतर मोजून एक मिडलला मार्क करून घेणार आहे. आता माझा मिडल आणि खालच्या बाजूचा मार्क या दोन्हीचा मिडल घेणार आहे आणि मिडल आणि 1 इंचावरील मार्क या दोन्हीचा मिडल घेणार आहे आणि तिथे एक मार्क करणार आहे. यानंतर माझा लेंथचा जो मिडल आहे तिथं मी 0.25 एवढ्या अंतरावरती दोन्ही बाजूने मार्क करून घेणार आहे. सेम तसंच खालच्या बाजूने एक लाईन एवढ्या अंतरावरती मार्क करून घेतले आहे. आता मी बॅक साईडचा शेप देऊन घेते. यानंतर जो मिडल आणि 1 इंचावर जो मार्क आहे त्या मिडलपासून जो बॅक पार्टचं जे अंतर आहे तिथून खाली अर्ध्या इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आणि फ्रंट साईडचा शेप देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने माझं स्लीवची ड्रॉइंग तयार आहे. आता मी स्लीवची कटिंग करणार आहे. तर त्याआधी मी बॅक पार्टचा जो आर्महोल राऊंड आहे तो मोजून घेणार आहे. आर्महोल राऊंड मोजताना अर्ध्या इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे सगळीकडे आणि शोल्डरला सुद्धा मार्क करून घ्यायचा आहे आणि जो आता आपण राऊंड दिलेला आहे त्याच राऊंड शेपमध्ये त्याचं अंतर मोजून घ्यायचं आहे. तर माझं इथलं अंतर आलं आहे 9.25, तर मी 9.25 कुठेतरी एक नोट करून ठेवते. यानंतर मी फ्रंट पार्टचं सेम तसंच अंतर मोजून घेणार आहे. तर सेम फ्रंट पार्टचं अंतर मोजताना सुद्धा मी अर्ध्या इंचावरती आर्महोल राऊंडला मार्क करून घेणार आहे सगळीकडे आणि शोल्डरला सुद्धा मार्क करून घेणार आहे अर्ध्या इंचावरती. आणि आता हा राऊंड शेप मी प्रॉपर मोजून घेणार आहे. तर माझा हा फ्रंटचा शेप आलेला आहे 8.5, तर मी 8.5 नोट करून ठेवते बॅक आणि फ्रंटचा. आता मी बॅक साईडला 9.25 जिथे येत आहे तिथंपर्यंत राऊंड शेपवरती मोजून एक मार्क करणार आहे. अशा पद्धतीने मार्क केल्याने स्लीव्ज लहान मोठी होत नाही. आता फ्रंटचं मी 8.5 जिथे येते तिथे एक मार्क करून घेणार आहे. यानंतर आपला स्लीव्ज राऊंड जो आहे त्याचं मार्क करून घ्यायचं आहे. तर माझं स्लीव्ज राऊंड आहे 11, तर त्याचा मिडल येते 5.5, तर मी 5.5 वरती एक मार्क करणार आहे आणि त्यानंतर शिलाई मार्जिन 2 इंच ठेवणार आहे. अशा पद्धतीने मोजून मार्क करून घ्यायचं आहे.
शिलाई मार्जिन 2 इंच ठेवून एक मार्क करून घेतलेला आहे आणि जे आत्ता आपण मार्क बॅक साईडचं केलेलं ते आणि स्लीव्ज राऊंडचं शिलाई मार्जिनचं जे मार्क आहे ते दोन्ही मार्क एकमेकांना जोडून क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायचे. आता स्लीव्ज मी कटिंग करणार आहे. तर स्लीव्जची कटिंग करताना सगळ्यात पहिल्यांदा मी स्ट्रेट लाईन ड्रॉ केली ती कट केली आहे. नंतरनं शिलाई मार्जिनची लाईन कट केलेली आहे आणि यानंतरनं मी बॅक पार्टची कटिंग केली आहे. बॅक पार्टची कटिंग झाल्यानंतरनं स्लीव्जला ओपन करायचं आहे आणि जो फ्रंट साईड आहे तिथला फ्रंट शेप कट करून घ्यायचा आहे. आता माझी बॅक पार्ट, स्लीव्ज आणि फ्रंट पार्ट तिन्ही साईडची कटिंग झालेली. आता हेच मी कटिंग अस्तरवर करणार आहे. माझं अस्तरवर स्लीव्ज कटिंग झालेली आहे. मी बॅक पार्टसुद्धा कट करून घेतलेले आहेत. फ्रंट आणि बॅक कट करत असताना मी शिलाई मार्जिनचं एक्स्ट्रा अंतर वाढवून घेतलेले. तर मी ह्या ब्लाऊजला बोटनेकला बॅक साईडला हुक करणार आहे. तर त्यामुळे मी शिलाईचं बॅक साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून कट केलेलं आहे. अशाच पद्धतीने फ्रंट साईडला जो आपला प्रिन्स कट जो शेप आहे त्या बाजूला अर्धा इंचावर मार्क करून शेप ड्रॉ करून कट करून घेतलेला आहे. सेम असंच मी आता पिसावरती कट करणार आहे. पिसावर कट करत असताना मी व्यवस्थित अस्तर ठेवून घेतले आणि थोडंसं अंतर सोडून पीससुद्धा अस्तर कट करून घेतलेलं आहे. पीस कट करत असताना असं थोडंसं एक्स्ट्रा अंतर ठेवूनच कट करायचं आहे, जेणेकरून शिवताना आपल्याला त्रास होत नाही. आणि पीस कट करत असताना व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे आपलं खालचं आणि वरचं अंतर बरोबर आहे का, जेणेकरून पार्ट कमी जास्त होत नाहीत. या कटिंगचं स्टिचिंग मी दुसऱ्या व्हिडिओत दाखवलेलं आहे. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडल्यास तुम्ही ती सुद्धा नक्की बघा. शिलाईची पद्धतसुद्धा माझी वेगळी आहे. आता माझं फ्रंट पार्ट, बॅक पार्ट आणि स्लीव्ह सगळं कटिंग झालेलं आहे. तुम्हाला माझं कटिंग कसं वाटलं मला कमेंट करून कळवा.